बस खाली दाखवते. हे बघ तुझ्यासाठी कापड आणले. मला कापड होय. मला कापड आणली तिने कापड. कसली भारी कापड आहेत दिदे. अगं तू लय भारीस दिदे. तू मम्मीपेक्षा पण लय म्हणजे लय भारीस. नाही तू नाही मम्मीपेक्षा भारी. अजून फटाकडे राहिलेत की. कसलं माकडे. हे घे तुझ्यासाठी फटाकडे पण आणलेत. हाय गो किती फटाकडे आणलेत मम्मी दिदीनं. आता दिदी तू मम्मीपेक्षा पण लय म्हणजे लय भारीस बघ. लय भारीस. तर जिकडे गुलाल तिकडे उदन खोबरे तिकडे चांग भलं. सोन्या एवढा गोड बोल्या कसा झालास र? पप्पा ही बघा तुमच्यासाठी कापड. मम्मी तुला बी लय भारीतली साडी घेतली बघ. डिंपे साडी चांगली आहे पण एवढी महाग घ्यायची काय गरज होती ग? त्याला काय होते. किती वर्ष अशा जुन्या साड्या नेसणार आहेस. त्या बी फाटल्यात तरी बी शिवून नेसते. आता मी कमवायला लागली ना मग तू भारीतल्या साड्या नेसायच्यास. हो घ्या तिलाच सगळं घ्या. या घरात मला दिसत नाही का बाकीच्याच दिसत नाही तेच कळना मला. इथं माझ्या लुगड्याच्या चिंध्या पार पोचल्या मसणार तरी कुणाला काय दिसना. असं कसं दिसत नाही. आजी तुला मी लय भारीतलं लुगडं घेतलंय. ते बी काठा पदराचं. हे बघ. आत्या ही बघा. अगो खरंच की भारीतली साडी आहे. मला वाटलं नुसत्याच मोठ्या मोठ्या बातान येळ्याला घालेला आता. पण खरंच तू करून दाखवलंस बर का. तो टोन्या लडदू कुठे बघशील जरा. आजी मी पण तुला का नाही एक दिवशी लय लय भारी लुगडं घेतो का नाही बघ. आलाय लुगडं घेणारा मोठा. माझं वाळत घातलेलं लुगडं फाडायचं बंद केलं तरी लय झालं. डिंपे आणि तुला काय नाही आणलं वय? नाही मुझे कुछ भी नहीं चाहिए. तर ग आम्ही दिवाळीत सगळे नवीन कापड घालणार आणि तू अशीच राहणारच वय. मग आता काय करणार. तुम्हाला एवढं सगळं खरेदी करायच्या ह्याच्यातच माझं सगळं पैसे संपलं. काय अगं मग हे आधी नाही का सांगायचं. हे बघ ही साडी परत घेऊन ये जा. तुला नवीन कापड आण. मला नग ही साडी. मम्मी तुला वाटतंय का मी कापडे घेतले नसते. मी काय बिना कापडाची दिवाळी साजरी करणार आहे का. आता तू अजिबात मन मारत जगायचं नाही. ठीक आहे तुझी साडी मी हाय ना. मग अजिबात आता काळजी करायची नाही. मी तुम्हाला माझी नवीन कापड दाखवती. थांबा. मम्मी मी का नाही एक फटाकड्याची मला फोडून येतो लगेच. आज नाही उद्या. अगं मम्मी दीदीने एवढं आणले तर एक तरी फोडून देत की. सांगितलं ना. अव काय बी म्हणा पोरगी मोठी झाली आहे ना. बजा अरे काय झालं. अरे बोल केलं का. काय नाही जा तुझं काम कर जा. घरी सगळं ठीक आहे ना. तुला काय करायचं रे नसतं चौकशा. अरे तसं नाही. वहिनी दिवाळीचं सामान घ्यायला नाही आला ना म्हणून विचारलं. दिवाळीचं सामान आणायला घरी पैसे नको. माझ्याकडे होतं नव्हतं ते सगळं डॉक्टर साहेबांना दिलं विजय भाऊंना सोडून आणण्यासाठी. तुला काय ठाव नाही का. आणि तुला काय दात तोडून पैसे देऊ वाटलंच. आणि तुला दुसरं येतं काय ना.
ठीक आहे, दिवाळीचा बाजार आहे, घेऊन जा. ए तुला काही ठाव नाही का? आत नेऊन ठेव. बजाला कुणाचा बी उपकार चालत नाही. जा नेऊन ठेव आतमध्ये. हे आत फुकट नाही देते, बिल ठेवलंय त्यात आणि नोंदून बी ठेवलंय. तुझ्याकडे पैसे येतील ना तवा दे. लगा दोस्त आहेस तू आपला. तुला दिवाळीचा असा उदास बसून देईल का मी? जा वहिनीसनी सांग मस्तपैकी लाडू कानवल्या चकल्या करायला आणि मला बोलू. हा हा लका ना आम्ही बजाला रडवलंस की एका भुकीतच. येळ्याला कामी आलास भावा, येळ्याला कामी आलास. ए बजा, अरे मिठी मारतोस की जीव घेतोस माझा. ए बजा, अरे तुला कळलं काय? 1000 रुपये एक्स्ट्रा लावले ते. अरे सोड की. अरे अरे मरल मी. सोड 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 सोड. बजा सोड, बजा सोड, बजा सोड. अरे 1000 नाही 2000 लाव. तुझ्यासारखा दोस्त कुठे का होणार नाही भावा. बजे ही गोष्ट उभ्या आयुष्यात विसरणार नाही. आणि मी इसरो बी देणार नाही. येऊ का? हे दिवाळीला फराळ खायला. हा चल. नाही बनवायला वेळ लागेल ना. जा. टिंपे आवरलं का ग आतलं? होय आवरलंय. आव या की लवकर. हो पप्पा, या की लवकर. हो लय थंडी वाजती. तुला कोणी पहाटे पहाटे तयार होऊन पाटावर बसायला सांगितलं र? हा ग मम्मी, फटाकडे फोडायला जायची ना मला. टिंपे तू ह्यांना उठणं लाव, मी टोन्याला लावते. होय सगळं संपवाल, मला बी ठेवा. तू तर केलीस ना ग अंघोळ आजे. मला उद्या बी लावायचंय उठणं. दिदे उठणं म्हणून नाही का नाही, भांडी घासायची पावडर ठेव तिथं. टोन्या, तू असं जर काय करशील ना तर तुझ्या थोबाडावर रांगोळीच काढीन बघ. आणि तुझ्या बुडावर असं फटका दिल ना की लोकांना वाटल फटाकडेच फटते. पाणी बी थंड झालं, गरम पाणी घेऊन येते. कसला भारी वास या साबणाचा. मम्मी काय रे टोन्या? रोज मला ह्या साबणानं आंघोळ घालत जा. लय भारी वास आहे ह्याचा बघ. टोन्या, मम्मीला लय काम असतात, तुला आंघोळ मीच घालती. हा घाल. कुणी रे माझ्या अंगावर थंडगार पाणी टाकलं? दिवाळी आहे म्हणून माझं तोंड गप आहे, नाही तर तुझा मुर्दाच बसवला असता. तुला डाबऱ्यातच घातला असता बघ. तुझी किरडी ढासाळली तुझी. आजे दिवाळीला शिवाय देणार नाही असं म्हणलीस, आणि किती शिवाय दिल्यास ग? तुला काय करायचंय रे? जगत तो आंघोळ कर जात पारुष्य तोंडाच्या. आजे टोन्या ये लवकर. बाबू दादा नमस्कार. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. संजय इकडे कुठं? मंगल वहिनीकडे थोडं काम होतं. बोला की भाऊजी. वाईज लाडू करून पाहिजे होते. भाऊजी काय लग्न विग्न ठरलंय का काय? नाही ना, लाडू माझे नाहीत. अहो ती मंजुळा नाही का, आत्मारा मापाची पोरगी, तुम्हाला तर माहितच असेल ना. त्या आत्म्याची पोरगी होय? हा होय. अरे ती तर लहानपणापासून इथंच खेळायला यायची. दिवसभर या वाड्यात पडून असायची आणि मला तर कुठं बी सोडून जायची नाही. बापाबर मुंबईला गेली ती गेलीच. आत्म्या पण वारलं ना मुंबईला. होय, आप्पा वारलं वर्षभरापूर्वीच, पण मंजुळा परत आलीये गावात. वहिनी
तिनं ते तुमच्या लाडवाचं लय कौतुक ऐकलं बरं का. तेवढे 1 किलो भर द्या ना बनवून. वय देते की. हे घ्या 500 रुपये ऍडव्हान्स. झालं की कळवा. हा होय. येतो फराळ या भाऊजी. येतो नक्की. येऊ का आजी? हा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी लक्ष्मी दारात आली. मम्मी ही मंजुळा कोण आहे ग? मम्मी अगं ते राहून देत. अगं लय गार लागतंय. ते गरम पाणी होत अंगावर लवकर. जने घरी गेलो माझी नजर काढशील का ग? का ग? अगं नवं लुगडं घातलं ना की मला नजरच लागते. कशी दिसते ग मी? लईच भारी. मग भारी दिसते मी म्हणूनच म्हणते मी तुला की माझी नजर काढ. डॉक्टर तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा.
आजी प्रसाद. आजी प्रसाद. सॉरी, प्रसाद संपला. पण तुम्ही हे घ्या. देवासाठी आणलेलं फुल हे प्रसादासारखंच असतं. ब्युटिफुल. हे फुल मी असंच जपून ठेवेन. डॉक्टर डॉक्टर, तुम्ही दिलेल्या क्रीमचा फरक पडला. माझे पिंपल्स गेले, फक्त 2च राहिले. छान. लावत राहा क्रीम. डॉक्टर, मी मेहंदी काढली तर चालेल ना? मला मेहंदी कलर लय आवडतो. मेहंदी कलरची साडी पाहिली का हो तुम्ही कधी? मेहंदी कलरची साडी घातलेली बाई फार सुंदर दिसती, जशी मी. डॉक्टर बघा ना कशी दिसते मी. सुंदर डोळे, सुंदर केस, ती पिंक साडी. डॉक्टर, हे तुम्ही कुणाविषयी बोलताय? सॉरी, 300 रुपये झाले. कसले 300 रुपये? ते या क्रीमचे. अहो पण तुम्ही ती दिलेली क्रीम तर अजून संपली बी नाही. ती क्रीम लावून झाल्यानंतर ही क्रीम लावा. डॉक्टर, त्या दिवशी तुम्ही म्हणला होतात ना ते गळ्यावरचे काळे डाग, ते जरा बघता का? आधी चेहऱ्याची ट्रीटमेंट पूर्ण करू, मग गळ्याकडे बघू. 300 रुपये. काय ग डिंपे, कशी दिसतेय मी? एकदम भारी, हिरोईन सारखीच. या डॉक्टरचा काय चष्म्याचा नंबर वाढलाय का? कधी सण झालंय? डॉक्टर, डॉक्टर, का खोय हो? नाही, काय नाही. एका केसचा अभ्यास केला होता, त्याचाच विचार करत बसलो होतो. डॉक्टर, याच्यापेक्षा जास्त चांगलं खोटं ना आमचं टोन्या बोलतो. मला माहित आहे सगळं, तुमचं लक्ष कुठं होतं ते. आज सकाळी प्रसाद म्हणून फुल खाल्लं ना तुम्ही? ती हीच फुल आहे का? तुला कसं माहित? डॉक्टर, मी तुम्हाला माग काय बोलले होते आठवतंय का? या गावामध्ये काहीच लपून राहत नाही आणि या डिंपी पासून तर अजिबात नाही. तुम्हाला सांगते, माझं ऐका. लय फुलांच्या माग पळू नका, नाही तर काट टोचते.